काय करू राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर शुक्रवारी सायंकाळी सावरट गावाच्या शिवारातील एकता हॉटेल समोर झालेल्या भीषण अपघातात 19 वर्षीय दुचाकीस्वार युवकाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच दुर्दैवी मृत्यू झाला। या हृदयद्रावक घटनेमुळे बेडकी गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे। मिळालेल्या माहितीनुसार प्रतीक राजू गावित वय वर्ष 19 राहणार बेडकी तालुका नवापूर हा कामानिमित्त सुरत इथं गेला होता। तेथून परतल्यानंतर तो नवापूरहून दुचाकीनं आपल्या मूळ गावी बेडकीकडे निघाला होता। सायंकाळी सुमारे 6 वाजण्याच्या दरम्यान सावरट गावाजवळील एकता हॉटेल समोर त्याची दुचाकी अचानक घसरली, त्यामुळे तो रस्त्यावर पडला। मागून भरधाव वेगानं येणाऱ्या अज्ञात वाहनानं त्यावेळी त्याला चिरडलं। या भीषण धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तातडीनं मदतीसाठी धाव घेत रुग्णवाहिकेला पाचारण केलं। दरम्यान चिंचपाडा पोलीस घटनास्थळी दाखल झालेत। त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात पाठवला असून अज्ञात वाहनाचा शोध सुरू आहे। प्रतीक गावित हा आपल्या कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता। त्याच्या अकाली निधनानं कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। बेडकी गावात शोकमय वातावरण आता निर्माण झालंय। विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती। सर्व स्तरातून प्रतीकला श्रद्धांजली अर्पण करण्यात येत असून या घटनेबद्दल तीव्र हळहळ व्यक्त केली जाते। राष्ट्रीय महामार्गावरील वाढते अपघात आता चिंतेचा विषय ठरतोय। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर सातत्यानं घडणाऱ्या भीषण अपघातांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। भरधाव वेग, निष्काळजी वाहन चालक आणि अपघातानंतर वाहन चालक घटनास्थळावरून पसार होण्याच्या घटना वाढत असल्यानं कठोर कारवाईची मागणी होते। संबंधित यंत्रणांनी महामार्गावरील सुरक्षा उपाय अधिक प्रभावी करावेत अशी मागणी आता नागरिकांकडून व्यक्त होतीये। एका निष्पाप 19 वर्षीय तरुणाचा जीव गेल्यानं राष्ट्रीय महामार्गावरील आणखीन एक अपघातानं संपूर्ण परिसर हादरलाय। आमच्या बेडके गावातील प्रतीक राजू गावित याचं सुरतला कामाला गेला होता। कामाहून नवापूरला परत आला। नवापूरहून त्याने फोन केला की मी नवापूरला आलो आहे तर घ्यायला या असं। तर त्याचा मित्र गाडी घेऊन त्याला घ्यायला गेला, पण तिकडनं येताना सारवडजवळ गाडी स्लिप झाली की काय झाली ते आता, पण तो पडला आणि त्याच्यावरून येणारे ट्रक गेल्यामुळे तो जागीच मृत्यू पावला। येताना थोडा पाऊस सुरू होता, त्यामुळे गाडी स्लिप झाली की मागून ठोकलं ते काही समजले नाही, पण त्याचा जागीच मृत्यू झाला। आणि पडल्यामुळे तो गाडी वरून गेल्यावर कमरेच्या वरून गेल्यावरती तो त्याच्या जागीच मृत्यू झाला। त्याच्यासोबत जो दुसरा होता तो कसा आहे, त्याची तब्येत? तो चांगला आहे, त्याला नाही लागला आहे, तो चांगला आहे। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी समीर पठाण, विसरवाडी, कोंडाईबारी।